नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 9वा भाग. मागच्या भागात आपण बऱ्याचशा शाळेतल्या माझ्या आठवणी पाहिल्या आणि टांगेवाल्यांची पाहिली, नंतर एस-एस-सीची पाहिली. तर माझ्याबरोबर वर्गात असलेले जे अनेक विद्यार्थी होते शाळेमध्ये, त्यातला राजकारणात पुढे गेलेला असा एकच आमचा वर्गमित्र होता. तो म्हणजे डी.बी. कदम. 2 वेळा तो सातारा जिल्ह्यातील जावली मतदारसंघातून आमदार झाला आणि त्याच्याकडे फार उभरतं नेतृत्व म्हणून पाहिलेलं शरद पवारांचा निष्ठावंत अनुयायी आणि अतिशय कर्तबगार राजकीय नेता. त्याच्या आठवणी आज मी थोडक्यात आम्ही सुरुवातीला म्हटलंच की या मालिकेमध्ये व्यक्ती, घटना, आणखीन संस्था असं सगळं येणार आहे. तर व्यक्तीची सुरुवात मी आता डी.बी. कदमपासून करतो. गोष्ट आहे साधारणपणे 35 वर्षापूर्वीची, 85मध्ये. 1985ला यशवंतरावजींच्या पुण्यतिथीचा दिवस होता. तो दिवस होतो त्यांच्या कर्तृत्वान आदर्शाला आदरांजली वाहण्याचा आणि त्या दिवशी कराडला त्यांच्या स्मृतीस्थळी जनता आणि नेते यांची अलोट गर्दी लोटलेली असते. नेहमीप्रमाणे काही यशवंतरावजींच्या पुण्यदिवशी कराडला सातारलेले जवळ सर्व नेतृत्व एकत्र गोळा झाला होता. त्या जुन्या पिढीच्या बाबुराव घोरपडे गुरुजी असून ते अगदी त्या प्रल्हादभाऊ चव्हाणांच्यापर्यंत सर्व मंडळी होती. पण त्यामध्ये माझे मित्र व जावलीचे आमदार डी.बी. कदम यांची गैरहजेरी सगळ्यांना जाणवत होती. अनेकांनी त्यांची चौकशी केली, कारण साहेबांच्या स्मृतीने डी.बी. येणार नाहीत ही शक्यच नव्हते. मी मध्ये त्यांचा उल्लेख अरे-तुरे एखाद्या वेळा होईल, कारण आम्ही शेवटी वर्गमित्र होतो. डी.बी. काही कामानिमित्त दिल्लीला गेला होता, पण 21 तारखेलाच येणार होता. काम लांबले, काही झाले तरी ते आले असतील अशी चर्चा सुरू होती. कराडचा कार्यक्रम संपून सर्व म्हणजे सातारला परत आली. डी.बी.ची नेहमी सवय होती, कुठेही पर्याय असला तरी 1-2 दिवसात त्याचा घरी म्हणा किंवा कोणा मित्राला म्हणा फोन आला नाही असे कधी व्हायचे नाही. तेव्हा मोबाईल नव्हते, लँडलाईनवरूनच कॉल बुक करून फोन करायला लागायचा. पण त्यामुळे ते आल्याने त्यांनी फोन यामुळे सर्वांना थोडी चिंता वाटू लागली. खासदार प्रतापराव भोसले यांनी दिल्लीला फोन करून चौकशी केली, तरीही ठाव ठिकाणा कळेना. शेवटी भारताचे गृहमंत्री तेव्हाचे शंकरराव चव्हाण यांचे संपर्क साधून तपासाची चक्रे सुरू झाली. शेवटी पहाटे 2पर्यंत मंडळी काळजी करत बसली होती आणि पहाटे 2:30-3च्या सुमारास दिल्लीहून डी.बी.च्या निधनाची धक्कादायक बातमी प्रथम साताऱ्यात समजली. मला सकाळी 7 वाजता सुरेश पैणीटकर, म्हणजे ऐक्याचा संपादक आमचा मित्र, त्याचा फोन आला. खरं तर तिची झोपायची वेळ, त्यामुळे हा अवेळी फोन म्हटल्यावर मला क्षणभर वाटले काहीतरी धक्कादायक बातमी असणार. पुढच्या क्षणी त्याने रुद्ध कंठाने सांगितले की अरुण, डी.बी. कदम वारल्याची बातमी आहे. माझा विश्वासच बसेना, म्हणून मी पुन्हा विचारून खात्री करून घेतली. पण अशा दुर्दैवी बातम्या सहसा खोट्या ठरत नाहीत. मला आमच्या पहिल्या भेटीचा प्रसंग आठवत राहिला. इंग्लिश स्कूलला आम्ही 8वीत जेव्हा गेलो त्याच वर्षापासून शाळेत 8वीपासून कॉमर्स विषयाची स्वतंत्र तुकडी सुरू होणार होती. त्यामध्ये 11वीपर्यंत कॉमर्स, अकाउंटन्सी आणि टायपिंग, शॉर्टहँड हे विषय शिकवणार होते. त्यामुळे मी 8वीलाच या स्वतंत्र तुकडीत प्रवेश घेतला. त्या तुकड्यात आम्ही 30-32च विद्यार्थी होतो. सगळे बहुतेक जण व्यापारी किंवा व्यावसायिक कुटुंबातील आणि लहान सणीचे. 1-1.5 महिन्यानंतर एके दिवशी डी.बी. कदम नवीन विद्यार्थी आमच्या वर्गात आला. डी.बी.ची तेव्हाची प्रकृती एखाद्या पैलवानासारखी होती आणि वजनसुद्धा आमच्या दुप्पट तरी असावे. त्यामुळे तो वर्गात आल्यावर वर्ग एकदम भरल्यासारखा झाला. त्यात आम्ही शहरी म्हणून त्याच्या पोशाखाला थोडेसे चिडवल्यावर त्याने 2 पोरांचे कॉलर धरून उचलले. त्यावर आमची सगळ्यांची चेष्टा संपली आणि डी.बी. वर्गात एकरूप झाला. देशपांडे, पाटील, गुजर, कदम या नावाची 2-2, 3-3 मुले वर्ग असल्यामुळे मग त्यांची ओळख किंवा हाक मारणे अध्यक्षावरूनच सुरू होईल. गुजर 4 होते, कोणी MP तर कोणी JK. त्याच आधाराने 2 कदमांपैकी धोंडीराम भिकोबा कदम यांना डी.बी. हे नाव चिकटले आणि मग पुढे आयुष्यभर तो डी.बी. म्हणूनच ओळखला जात राहिला. इंग्लिश स्कूलची तेव्हाची बाकी आमच्यासारख्या बारीकराव पोरांना समोर ठेवून केली होती. त्यामुळे डी.बी. त्यात सुलभतेने बसायला त्याला नेहमी शेवटच्याच बाकावर बसायला लागेल. पण बाग शेवटची असली तरी नंबर बऱ्यापैकी पुढे असे. दररोज तो आरळ्या म्हणून वडूत आरळ्या म्हणून साताराजवळ गाव आहे. कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे वडूत आणि पलीकडे आरळ्या, हा आरळ्याचा कदमांच्यापैकी. तेव्हा तो बहुधा बस किंवा मग कधी सायकलने यायचा. कायम हसतमुख असायचा, बोलताना हसायची आणि मग अशी करायची लकब तेव्हा होती आणि अगदी शेवटपर्यंत कायम होते असं म्हणणंच करायचं. आमची कॉमर्सची तुकडी स्वतंत्र असल्याने आमचा गट एकवटच होता. तो थेट 11वीपर्यंत.
SSC झाल्यावर शाळा सुटली आणि जीवनाची शाळा सुरू झाली. एकत्र असलेला गटही फुटला. कोण कुठे गेला. आम्ही काही जण कॉमर्स कॉलेजसाठी पुण्याला गेलो, काही नोकरी लागले, काही कॉलेजसाठी साताराच राहिले. पण सगळ्यांच्या डोळ्यात 8वीचे आम्ही विद्यार्थी होते कायमच राहिले. शाळेतले संस्कार आणि शाळेतील मैत्री आयुष्यभर टिकते असे म्हणतात ते खरंच आहे. आम्ही 8वीचे विद्यार्थी पुढे भेटत राहिलो. DBची आणि माझी नंतर गाठ पडली तेव्हा तो शिक्षण पूर्ण करून सातारला व्यवसायासाठी तेव्हा मी शिक्षण पूर्ण करून सातारला परत आलो होतो व्यवसायासाठी. आणि DBसुद्धा M.Com होऊन सातारा जिल्हा भूविकास बँकेत मॅनेजर म्हणून आला होता. डिस्ट्रिक्ट लँड मॉर्गेज बँक म्हणून त्या होत्या, सातारा डिस्ट्रिक्ट लँड मॉर्गेज बँक. तेव्हा त्या बँकाचा मोठा दबदबा होता आणि तसाच दबदबा त्याचे तेव्हाचे चेअरमन किसनराव साळवे पाटील यांचा होता. किसनराव साळवे पाटील शिवथरचे. जेव्हा इंदिरा काँग्रेस स्थापन झाली वेगळी तेव्हा ते पहिल्यांदा सभासद झाले ते, आणि त्यांचा जिल्ह्यात दबदबा होता. साळवे पाटलांची ट्रायम्फ मोटरसायकल, त्याच्यावरती किसनराव थोडे बुटके होते आणि खांद्यावर शाल असा त्यांचा, आणि बोलायला अतिशय पटकन. त्यांच्या आणि DB कदमचे संबंध जिव्हाळ्याचे असल्याने हळूहळू DBसुद्धा सातारा जिल्ह्यात सर्वपरिचित होऊ लागला. आमच्या गाठीबिडी व्हायच्या, गप्पाही व्हायच्या. शाळेत जो मोकळेपणा होता तसाच राहिला. पुढे त्याने नोकरी सोडल्याचे समजले. त्यानंतर आमच्या भेटीत मग मी हुशारी दे त्याला, अरे चांगली नोकरी कशाला सोडतोस असा खास मध्यमवर्गीय सल्लाही दिला होता. पण त्याने जीवनाची आता स्वतंत्र वाट धरली होती. लोकसंग्रह, लोकप्रियता, कार्यकर्तेपणा मिळवायचे प्रतिनिधित्व त्याच्या मनात बसले होते. त्याने सांगितले, अरुण तुम्ही त्याच चौकटीत आयुष्य घालणार, जरा ती चौकट सोडून तर पहा. अर्थात त्याने माझा सल्ला जितक्या सहजपणे नाकारला होता तितक्याच प्रयासाने मीही त्याचे असणे सांगण्यावर नेले होते. मी माझ्या मार्गाने आणि तो त्याच्या मार्गाने पुढे जात होतो, पण दोघांच्या वेगात फरक होता. मी जुन्या MSMचा वेग धरला होता, अर्थात व्यवसायात तो योग्यच होता. DB मात्र सार्वजनिक जीवनात झपाट्याने पुढे चालला होता. आता MSM म्हणजे कळायचं नाही नवीन पिढीला. जी जुनी रेल्वे गाडी होती ना, सातारा पुणे मिरज वगैरे चालणारी, ती MSM कंपनी होती. त्याला MSM महाराष्ट्र सदर्न मेल किंवा असं काहीतरी नाव तर MSM म्हणायचे. त्यामुळे ती वेग त्याचा फार अल्प असायचा. DB मात्र सार्वजनिक जीवनात झपाट्याने पुढे चालला होता. नोकरी सोडून राजकारण करत तो लोकमान्यता मिळवत होता आणि एके दिवशी चक्क तो आमदार म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आला. त्याचा पोशाख नेत्याचा झाला. आमचे मार्ग वेगळे असले तरी आम्ही कुठेतरी एकमेकाला भेटत जातो, तसे आम्ही भेटायचो. पण त्याच्या स्वभावाला मात्र, पोशाख जरी नेता झाला, तो नेता झाला, आमदार झाला, तरी त्याच्या स्वभावाला मात्र आमचा बिलकुल स्पर्श झाला नव्हता. त्यामुळे बरोबर कोणी कार्यकर्ते असले तरी आमचे अरेतुरे असेच बोलणे व्हायचे. एकदा सातारा मार्केट यार्डात आमची गाठ पडली. नेहमीसारखा मी त्याला पुढारीच्या नमस्कार केला. त्याच्याबरोबर 5-7 कार्यकर्ते होते. तिकडे माझे फारसे लक्ष गेले नव्हते. मी त्याला म्हटले, DB जरा व्यायाम सुरू करा की, आणि पुढारी माणूस तर पोट तर अगदी शिडजीसारखं दिसते. DBने उत्तर द्यायच्या आधीच त्याच्यावर उभा असला एक तरुण कार्यकर्ता जरा खवळूनच माझ्याकडे आला. त्याने माझा शर्ट पकडल्याने नशीब, पण त्याच्या आविर्भावाने त्याची ती इच्छा दिसत होती. मुठी वळवून तो म्हणाला, अहो तोंड सांभाळून बोला राव, कोणाची बोलताय माहीत आहे ना. मी काही उत्तर द्यायच्या आधीच DB त्याला म्हणाला, सर्जेराव का उगा चिरताय, आम्ही शाळेपासून दोस्त आहोत. त्याने 2 शिव्या दिला तरी आमदार असलो तरी मला ऐकायला लागणार, आणि मी एखादा गुद्दा त्याला हाणला तरी त्याला निमूटपणे खायला लागणार. अर्थात DBचा गुद्दा सहन करायची ताकद लागायची. या उद्गारावरती समस्त कार्यकर्ते मंडळी माझ्याकडे एखाद्या प्रांतिकच्या पुढाऱ्याकडे पाहावी तशी बघू लागली. त्याच्या प्रेमळ गुद्द्याच्या कल्पनेत मी अभगलो होतो, पण मला त्याहूनही विस्मय वाटला होता तो DBच्या सहजपणाचा, निर्मळ स्वभावाचा. आपण थोड्याशा नेतृत्वाने पैशाने लगेच होणारी माणसे बघतो, त्या पार्श्वभूमीवर मला DBच्या सहजतेचे कौतुक वाटले होते. आमची केव्हाही गाठ पडली की मी त्याला राजकारणाच्या भ्रष्टाचारावरून बोलायचो. त्याचे उत्तर कायम असायचे की तुम्ही पांढरपेशी माणसे, आपली कुपवंडू कृती कधी सोडत नाही, समाजात मिसळत नाही, शिक्षण, व्यवसाय, स्वतःचे कुटुंब यातच गुंतून पडता, मग समाजाचे मन तुम्हाला कळत नाही आणि आपल्या अल्पबुद्धीचा तुम्ही समाजाला काही फायदा करून देत नाही. हा वादविवाद चेष्टा मस्करीत असाच चालायचा आणि त्याचा शेवट बहुधा DBच करायचा. तो म्हणायचा, अरुण भाऊकांचे म्हणजे माझ्या वडिलांचे उदाहरण बघ, एवढे कार्य ते करत आहेस आणि तू म्हणजे अगदी मुळापोटी केळसून आल्यासारखा मग खायसलाय का. त्या म्हणीचा संदर्भ मला तेव्हा कळला नाही, आधी नाही, परंतु अर्थ स्पष्ट होता. मीही सक्रिय राजकारणात उतरावे असा त्याचा आग्रह होता. अर्थात मी त्याचे बोलणे हसण्यावरच नेले, पण त्याच्या मनातील तो विचार मात्र गेला नव्हता.
त्याचे प्रत्यंतर मला थोड्याच दिवसानंतर आहे. एके दिवशी सकाळी 9 वाजता तो घरी आला आणि मला, "चल तुला भाऊनी बोलावलं आहे." भाऊ म्हणजे प्रतापराव भोसले हे मला माहीत होते. ते तेव्हा ग्रामविकास मंत्री होते. जिल्ह्याच्या राजकारणात तेव्हा त्यांचा एक गट आणि अभयसिंह राजेंचा दुसरा गट अशी स्पर्धा होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत हे दोन्ही गट समोरासमोर होते हेही मला माहीत होते. पण त्याचा माझ्याशी काही संबंध पोचत नव्हता, कारण हे दोन्ही भोसले माझे मित्रच होते. त्यामुळे भाऊंनी कशाकरता बोलवलं हे मी विचारलं. तो म्हणाला, "तू चल तर मग समजेल." आणि मग मला जवळजवळ पकडूनच पोई नाक्यावरील शिक्षण सभापतींच्या निवासस्थानी घेऊन आला. तिथं भाऊ बसले. ते भाऊ म्हणजे प्रतापराव. आम्ही भाऊंना भेटल्यावर त्यांनी माझ्याकडे त्यांच्यातर्फे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी उभे राहावे त्यांच्या पॅनेलतर्फे असा प्रस्ताव मांडला. खरं तर ती राजकारण प्रवेशाची सुवर्ण संधी होती. डीबीनेही आग्रह धरला की मी ती संधी दवडू नये, पण मी ठाम नकार दिला. मी भाऊंना सांगितलं, "भाऊ, तुमच्याकडे इच्छुकांची एवढी गर्दी असताना तुम्ही मला विचारले, हा माझा बहुमान आहे. पण मला राजकारणात पडायचं नाही. मी सध्या युनायटेड वेस्टर्न बँकेचा संचालक आहे, तेवढंच ठीक आहे. राजकारण हा माझा प्रांत नाही, कारण माझा तो पिंडही नाही." त्यातून मी विचार बदलला तर मला अभयसिंहराजांच्या बाजूनेच उतरावं लागेल, कारण माझे तुम्ही ज्येष्ठच नाही आहातच, पण अभयसिंहराजे लहानपणापासूनचे दोस्त आहेत. अर्थात मी तेही करणार नाही, त्यांच्याही बाजूने निवडणूक लढवणार नाही हेही निश्चित. माझ्या बोलण्याने भाऊ नाराज झाले, पण त्यांनाही ते पटले असावे, कारण त्यानंतर आजतागायत आमचा स्नेह कायम आहे. बाहेर पडल्यावर डीबीने मला जवळजवळ छापलेच. तो म्हणाला, "अरुण, लेका, एवढी संधी तू शोधतोयस, ही आयुष्यातील मोठी चूक करतोयस. यातूनच तू उद्या राज्याच्या राजकारणापर्यंत जाशील. तुझ्यात ती क्षमता आणि बुद्धी आहे, पण तुला इच्छा नसेल तर आम्ही काय करणार? तुम्ही बसा आपल्या चौकटीत अडकू." अशीच एक आठवण आहे दैनिक ऐक्य संबंधीच्या डीबीच्या लोभाची. पुण्याचे काँग्रेस पक्षाचे दैनिक चालत नव्हते, म्हणून कार्यकर्त्यांची बैठक शरदरावजी पवारांच्या अध्यक्षतेखाली चालली होती. कार्यकर्त्यांनी त्या दैनिकाला मदत केली पाहिजे असा सूर होता. डीबीने त्या सुरात सूर न मिसळता सांगितले, "दैनिक चांगले असले तरच चालते. आमचा सातारचा ऐक्य पहा, तेव्हा मदतीपेक्षा दैनिकाचा दर्जा कसा सुधारेल हे पहा." शरदरावजी म्हणाले, "डीबी, तुम्ही मागे उभा असाल म्हणून ऐक्य चालत असेल." त्याच्यावर डीबीने उत्तर दिले होते, "आम्ही ऐक्याच्या मागे उभा नाही, पण ऐक्यच आमच्या मागे उभा आहे. पण तो चालतोय त्याच्या गुणवत्तेवर, कारण ऐक्य आम्ही विकत घेतो आणि वाचतो. पक्षीय दैनिक फुकट येते, पण कार्यकर्ते ते न वाचता तसेच घडी करून ठेवतात." नेत्यांच्या केवळ सुरात सूर मिसळणारा डीबी कधीच नव्हता. स्वतः विचार करून मग त्या विचारांच्या मागे ठामपणे उभे राहणारे डीबीचे व्यक्तिमत्व त्यामुळे सगळ्या राजकीय गलग्यात उठून दिसायचे. आज ना उद्या तो राज्याच्या मंत्रिमंडळात स्वकर्तृत्वावर नक्कीच स्थान मिळेल अशी आम्हा मित्रांना खात्री वाटायची. 1985 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याला 25 वर्षे पूर्ण होता, म्हणून रौप्य महोत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला. त्याचे स्वरूप ठरवण्यासाठी व तो अंमलात आणण्यासाठी 6 विभागीय समित्या स्थापन करण्यात आल्या. पुणे विभागाच्या 25 सदस्यांच्या समितीत शासनाने माझी नियुक्ती केली. त्या सभेसाठी मी पुण्याच्या कौन्सिल हॉलवर पोहोचलो तर सर्वच खादीदारी पुढारी मंडळीत मी एकटाच रंगीत बुशर्टवाला होतो. मीटिंग सुरू होण्याला थोडा वेळ होता. एवढ्या एका गाडीतून डीबी व लक्ष्मणराव पाटील म्हणजे लक्ष्मण तात्या पाटील, आता तेही नाही आहेत, उतरले. गाडीतून उतरले तेव्हा डीबी आमदार होता आणि तात्या जिल्हा परिषद अध्यक्ष. मला बघून डीबी म्हणाला, "अरुण, तू नेता केव्हापासून झाला, त्या समितीत कसा आलास?" मी म्हटलं, "अरे, तुम्हाला नसली तरी मुख्यमंत्र्यांना चांगल्या माणसांची कदर आहे ना." तेव्हा तो आणि तात्या दोघे असले आणि आम्ही गप्पा मारत मीटिंगला गेलो. मीटिंगमध्ये एका कारखान्याच्या चेअरमननी तो विषय मध्ये सोडून स्वतःचेच पुराण चालू केल्यावर तात्यांना गप्प बसवेना. लक्ष्मण तात्या फार फटकळ होते. मी कुठल्याही याच्यात आपला विचार स्पष्टपणे खारकन मांडायला कमी करायचे नाही. तात्याने त्यांचं भाषण थांबवलं. म्हणाले, "अहो, ही मीटिंग ज्या विषयाची आहे ना त्याला धरून बोला. तुमच्या कारखान्यात सांगायचं असेल तर आम्हा सगळ्यांना तुमच्या कारखान्यावर बोलवा." तात्यांच्या फटकळ बोलण्याला डीबीने संयत भाषेत दुजोरा दिला आणि मीटिंगचे काम ट्रॅकवर आणले. वेळप्रसंगी दाखवलेल्या दोघांच्या या सातारा हिसक्याला मीच काय पण सर्वच उपस्थितीने मनमोकळी दाद दिली. लिहायला बसल्यावर, सांगायला बसल्यावर मला त्याच्या खूप आठवणी येत आहेत. पण आमची शेवटची भेट झाली ती दिवाळीच्या दिवशी, बहुधा 12 किंवा 13 नोव्हेंबर 1985ला. सकाळी डीबीचा फोन आला, "काय करतोय? दिवाळीत जर सुट्टी घे की, फार पैसे मिळवू नकोस." मी म्हटले, "बाबा रे, आम्हाला सुट्टी मिळायला आम्ही काही तुमच्यासारखे पुढारी नाही." डीबी म्हणाला, "बरं जाऊ दे, वेळ असला तर फराळ येतोस का मीच तिकडे येऊ?" मी म्हटले, "परवाच तू माझ्याकडे चहा पिऊन गेलायस, आता मीच येतो." असे म्हणून मी प्रथमच त्याच्या घरी गेलो. त्याच्या घराचे भूमिका हे नाव मला आवडले.
मी त्याला म्हटले, तुझी भूमिका चांगली आहे, चांगली पण लहान आहे. त्यावर त्याने तूर्त आउटहाऊस बांधले, पुढे बंगला सौरीचे बांधणार आहे म्हणून सांगितले. मग त्याने मुली व मुलाला बोलवून या काकाबरोबर ओळख करून दिली. गप्पांच्या ओघात नेहमीसारखे अनेक विषय झाले. एकदा सोडून दोनदा दूध चहा पिऊन झाला. त्याने पत्नीला बोलवून ओळख करून दिली. बोलता बोलता धावपळीच्या जीवनाचा विषय निघाला. मी म्हटले, डीबी, आपल्या बायका गरीब म्हणून आपला प्रपंच चालला आहे. त्यावर हसून तो म्हणाला, अरे आपल्यासारखे चांगले नवरे त्यांना मिळाले आहेत ना, हेही त्यांचे भाग्यच नाही का. या भेटीनंतर जेमतेम 15 दिवसात त्याच्या दुःखद निधनाची वार्ता यावी हा दुर्भाग्य योगच म्हणायचा. त्याचे आपल्या आरळी या गावावर विलक्षण प्रेम होते आणि गावकऱ्यांची त्याच्यावर तशी श्रद्धा होती. त्याच्या निवडणुकीवेळी सगळे गावच स्वयंसेवक होऊन महिनाभर मतदारसंघात राबत असे. तो गेल्यानंतर त्याच्या पहिल्या स्मृतीने गावकऱ्यांनी जो श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला त्याला मलाही बोलावले होते आणि त्या कार्यक्रमात प्रगट झालेल्या सर्वांच्याच भावना हृदयाच्या गाभ्यातून आल्या होत्या. त्यातूनच आज आळ्याला डीबी कदम सांस्कृतिक भवन उभे राहिले. डीबी जाऊन सुद्धा 35 वर्ष झाली आणि मी नंतरच त्या स्मृतीच्या कार्यक्रमात गेलो होतो. पण अजूनही असं वाटतं की कधीतरी डीबीचा अचानक फोन येईल आणि हसून तो म्हणाल, आता साठी उरकले का, आता तरी चौकट सोडून राजकारणात ये की, असा कसा तू बुळापोटी केरसोने. आज इथेच थांबूया, उद्या पुढचा भाग.